आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथून चारचाकी चोरी दुचाकींसह चारचाकी गाड्यांच्या चोरीच्या प्रमाणात वाढ, पोलिसांसमोर आव्हान. बोरगाव निपाणी रोडवरील हेस्कॉम कार्यालयाच्या समोरील नरशेट्टी हार्डवेअर अँड प्लायवूड या दुकानातील चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आणि गेल्या वर्षभरात बोरगाव शहरातील अनेक दुचाकी चोरीला गेलेल्या आहेत. पण आता चारचाकी चोरीला गेल्याने हे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलेलं आहे. आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील बोरगाव निपाणी रस्त्यालगत नरशेट्टी यांचे हार्डवेअर आणि प्लायवूड दुकान आहे. दुकानाचे मालक अमित नरशेट्टी यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दुकान बंद करून दुकान आणि गेटला लॉक करून गेले होते. दुकान आणि आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून रात्री सुमारे 2च्या सुमारास चोरट्याने गेट लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. ड्रॉवरची झाडाझडती घेतली. यात पैसे न आढळल्याने ड्रॉवरमध्ये असलेल्या अल्टो गाडीची किल्ली घेऊन पांढरा कलर असलेल्या अल्टो क्रमांक MH12EM9481 ही गाडी घेऊन पसार झालाय आणि हे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. आज सकाळी सुमारे 8च्या सुमारास मालक अमित हे दुकान उघडण्यास आलेले असता सदर दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आले. चारचाकी गाडी ही चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय. तातडीनं त्यांनी सदरची माहिती सदरगाव पोलिसांना कळवलेली आहे. पोलीस सहाय्यकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला आहे आणि सदर घटनेची नोंद सदरगाव पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक दुचाकी चोरीस गेल्या आहेत. आता चारचाकी चोरीला गेल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आणि याबाबत वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष केंद्रित करून चोरट्यांना ताबडतोब पकडावं अशी मागणी होत आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.